स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये सोलापूरमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाल्याबद्दल भारतीय जनता पार्टी पक्ष कार्यालय येथे विजयोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी हा विजयोत्सव साजरा केला। यावेळी क्रेन आणि बुलडोझरद्वारे गुलाल आणि फुलांनी उधळण करण्यात आली। यावेळेस कार्यकर्त्यांनी एक हाती सत्ता आल्याने विजय साजरा करण्यात आला। सोलापूर शहरातल्या जनतेचं मनापासून आभार मानतो। राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र या राज्यामध्ये विकासाचं राजकारण, विकासाचं भूमिका घेऊन या ठिकाणी देवेंद्रजी नेतृत्व करतात आणि आज सोलापूरच्या जनतेनं त्यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवला। जो शब्द त्यांनी सोलापूरच्या जनतेला दिला, विमानसेवा असेल, नेहरी पाईपलाईन असेल, IT पार्क असेल, हे सगळं पूर्ण करण्याची क्षमता भारतीय जनता पक्षामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मध्ये आहे। हे शहरानं पाठीशी उभं राहिलं म्हणून मी पुन्हा एकदा देवेंद्रजींचं कौतुक करत असताना शहरातल्या जनतेचे आभार मानतो। त्यासोबत आमच्या शहराच्या अध्यक्षा रोहिणीताई तडवळकर असतील, त्यासोबत आमचे शहरमधले आमदार देवेंद्र कोठे असतील, आमचे उत्तर आमदार असतील, सन्माननीय मालक
अक्कलकोटचे आमदार आमचे सचिन दादा असतील, या सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष निवडून आला पाहिजे अशा पद्धतीने काम केलं आणि आम्हाला आनंद याचा आहे. पहिल्यांदा या शहरामध्ये भारतीय जनता पक्ष स्वतःच्या ताकदीवर सत्तेत आला आहे. स्वतःचा भारतीय जनता पक्षाचा महापौर पहिल्यांदा स्वतःच्या ताकदीवर बसेल आणि या शहरानं दाखवून दिलेलं आहे. इथं व्यक्तीचं राजकारण नाही, इथं कमळाचं राजकारण चालतं, इथं व्यक्तीचं राजकारण नाही, इथं पक्षाचं राजकारण चालतं. हे भारतीय जनता पक्षाला जनतेने अरे मुसंडी काही नाही आहे, सगळा साफ झाला आहे. आता 4 ठिकाणी आपण बघितलं MIMच्या 4 ठिकाणावर निवडून आलेलं आहे. त्या अपेक्षितच होतं, याच्यापेक्षा वेगळं काही घडलं नाही. पण मला समोरच्या विरोधी पक्षाच्या जे उमेदवार होते किंवा नेते होते त्यांची कीव येते की MIM सारखा पक्ष विरोधी पक्षाचा म्हणून निवडून आला आणि समोरच्या बाकी सगळ्या विरोधी पक्षाचं पाणीपत झालेलं आहे. हे खऱ्या अर्थाने ही दुर्दैवी गोष्ट आहे. या निमित्तानं मी सांगेन एकदा विरोधक दोन आमदार दिसत नाही, सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख या जल्लोषामध्ये. आपण विजय देशमुख या विजयामध्ये आहेत. तुम्हाला माहिती आहे त्यांच्या घरी काय झालेलं, त्यांनी काय करावं त्या संदर्भात जास्त बोलण्याचं आवश्यक आहे. पण मी सांगेन की आजचा दिवस आहे विजय साजरा करण्याचा. आजचा दिवस आहे सोलापूरच्या जनतेचा आभार मानण्याचा. आजचा दिवस आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करण्याचा आणि हे आपण करूया. या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी खूप दिवस आपल्याला आहे. तेव्हा आपण काँग्रेस नावाला सुद्धा शिल्लक राहिलेला नाही सोलापूर महानगरपालिका. कधी काळी काँग्रेसची सत्ता सोलापूरात होती, कशा पद्धतीने या शहराचा खासदार दिलीप शिंदे यांचं राजकारण आता अस्त झालं, राजकारणाचा अस्त झालेला आहे. काल त्यांनी किंवा जेव्हा जेव्हा ते येतात स्टंटबाजी करतात, राष्ट्रीय नेतृत्वावर काहीतरी टीका करायची परिस्थितीत राहायचं. कालही तेच केलं, पालकमंत्र्यांच्यावर टीका केली, पैसे स्वतः वाटतं म्हणून सांगितलं आणि मुळातच या निवडणुकीमध्ये त्या दिल्लीतून निवडणूक करत होत्या. दिल्लीतून त्यांची प्रचारसभा सोलापूरच्या निवडणुकीची चालू होती. तर यातून ना उमेदवार कोण आहे माहिती आहे, ना उमेदवाराला काय पाहिजे माहिती आहे, ना शहराला काय पाहिजे, ना शहराच्या जनतेला काय पाहिजे हे त्यांना माहिती नाही. त्यामुळं अशा नेतृत्वाला शहरानं जिंकलेलं आहे आणि एक जागा म्हणजे आता काय म्हणतात त्याच्यापेक्षा वेगळं काय असू शकत नाही. एवढं मोठं नुकसान ध्वनीत की माझा सल्ला अजिबात नाही. त्यांना ईश्वरानं सुकृती द्यावी, सिद्धरामेश्वरानं सुकृती द्यावी. ज्या जागा निवडून आलेल्या आहेत त्या सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या मदतीशिवाय आल्या नसतात. त्यामुळं मी आपल्याला क्लिअर सांगतो इथं फक्त भारतीय जनता पक्षात कमळ चालतं. सोलापूरकरांना ज्या अपेक्षा आहेत विकासाच्या त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्यामध्ये पूर्ण होत आहेत. आणि अनेक शंभरी बसेस असतील, ह्या सगळ्या कामांना जी सोलापूरकरांची होती पूर्ण त्या अनुषंगाने या भारतीय जनता पार्टीला सोलापूरकरांनी इतका मोठा ऐतिहासिक कौल दिलेला आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब व शहराच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर यांनी आधीच जाहीर केलं होतं की मिशन 75 भारतीय जनता पार्टीने मला वाटतं आतापर्यंत हाती आलेल्या निकालात 78चा टप्पा पूर्ण झालेला आहे. आणखीनही काही जागा सायंकाळपर्यंत वाढतील अशी खात्री आहे. या विजयासाठी मी भारतीय जनता पार्टीचे सर्व पक्ष पदाधिकारी, सर्वसामान्य कार्यकर्ता, विशेषतः सोलापूर शहरात असलेल्या भारतीय जनता पार्टी विचाराच्या मतदारांचं मनापासून अभिनंदन करतो. हे तुम्हा सर्वांचं यश आहे. विरोधकांनी टीका केल्या, मात्र काँग्रेसला आतापर्यंत एकच जागा मिळाली आहे. काँग्रेस कधी काळी सत्तेत होतं, मात्र आता साधारणतः यासाठी सर्वस्व दुर्दैवी खासदार असलेल्या प्रणिती शिंदे हे एकमेव जबाबदार आहेत. नगरपालिकेच्या वेळेसही मी बोललो होतो की त्यांनी कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून फक्त दिल्लीत राहणं पसंत केलेलं आहे. राहुल गांधींच्या सहवासात जास्त राहिल्यामुळं प्रणितीताई त्यांच्या बहिणीप्रमाणेच अशा बेताल वक्तव्य प्रचारात सुद्धा त्या स्ट्रॅटेजीमुळं आज काँग्रेस पक्षांच्या कार्यकर्त्यांचं नुकसान झालेलं आहे. MIM हा 2 नंबरचा पक्ष ठरला. आम्ही त्या भागात लढत द्यायचा प्रयत्न केलेला आहे, परंतु आपल्याला माहिती आहे की सोलापुरात अनेक भाग हे MIMच्या विचाराचे भाग होते
आणि त्या अनुषंगाने त्यांना त्या ठिकाणी यश आहे. मोठं म्हणता येणार नाही, मागच्या वेळेस 9 होते त्यातही त्यांचं कमी झालेलं आहे, परंतु महाविकास आघाडीचे सुपडा साफ त्या ठिकाणी झालेला आहे. लोकांनी स्पष्टपणे मॅन्डेट भारतीय जनता पार्टीला जागा कमी जरी असतील तरी दादा 2 नंबरचा पक्ष ठरलाय एमआयएम. 8 जागा आलेले आहेत. काय फार त्या 2चं महत्व देत आहे तुम्ही? एक करून 8 जागा आलेत. 2 नंबरचं काय महत्व देत आहे? भारतीय जनता पार्टी 80 ते 85च्या फरकाने विरोधी पक्ष नेतेपद सुद्धा सोडलं नाही त्याही नेतृत्वाने पक्षामध्ये कार्यकर्त्यांना निवडून आणण्यासाठी जी भूमिका घेऊन निवडणूक हाताळायची असते ती न करता स्वतःपुरतं प्रभागातच मर्यादित राहिल्यामुळं त्यांच्या कार्यकर्त्यांचा पराभव झालेला आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पराभवाला ते स्वतः इथलं नेतृत्व जबाबदार आहे. महापौराचा विषय महापौरचा जो विषय आहे, आता कोण कुणाला संधी मिळू शकते? भारतीय जनता पार्टीची प्रदेश कमिटी, विशेषतः मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि जयकुमार गोरे साहेब हे त्याबाबतचा निर्णय घेतात. भाजपची विजय यात्रा आहे. विजयाचा आनंद आहे. आपल्या महाराष्ट्रातली भारताची संस्कृती आहे की विजय उत्सव